मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवातच लोकलच्या खोळंब्यानं झाली। तब्बल 14 तास उलटले तरी सीएसटी आणि कुर्ला दरम्यानची हार्बर लाईनची वाहतूक काही सुरळीत होऊ शकलेली नाही। सध्या कुर्ला ते पनवेल लोकल वाहतूक काही वेळाच्या अंतराने सुरू आहे। पहाटे 4:10 सुमाराला कुर्ला सीएसटीच्या दरम्यान हार्बर लाईनवर मालगाडीचे 3 डबे घसरले। सुरुवातीला त्यापैकी 2 डबे बाजूला करण्यात दुपारी यश आले। त्यानंतर दुपारी 4च्या सुमाराला तिसरा डबाही बाजूला करण्यात आला। मात्र नेमकी आता काय परिस्थिती आहे आपण थेट बोलणार आहोत। नरेंद्र पाटील आपल्याबरोबर आहेत, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी। पाटील साहेब, संबंध मुंबईकर आता आपल्याला ऐकताय, काय नेमकी आत्ताची स्थिती आहे, आता अपडेट काय वाहतुकी संदर्भात? आता अपडेट वाहतुकी संदर्भात असं आहे की पुढील अर्ध्या तासात वाहतूक चालू होण्याची संभावना आहे। जो शेवटचा जो म्हणजे 3 डब्यानंतरचा जो ब्रेकवॅन होता, तो ब्रेकवॅन पण उचलून रुळावर ठेवण्यात आला आणि त्या ब्रेकवॅनला आता इंजिनाने ओढून नेलेलं आहे। आणि ती जी क्रेन असते 140 टन मोठी जी क्रेन असते ती पण आता अनवाइंड केलेली आहे। ती क्रेन खाली केल्यामुळे आता ओएची आपल्याला लावता येते, त्यामुळे ओएची लावण्याचं काम चालू आहे। आणि जी खालचा जो ट्रॅक तुटलेला होता तो तुटलेला ट्रॅक मध्ये नवीन स्लीपर्स टाकण्याचं काम चालू आहे आणि तो ट्रॅक पुन्हा आपण रिस्टोर करत आहोत। तर साधारणतः अर्ध्या तासात आता हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर गाड्या चालू होतील। पाटील साहेब, आम्ही सगळेच रेल्वेने प्रवास करतो, सुरळीत वाहतूक झाली असं रेल्वेकडून सांगितल्यानंतर पूर्वपदावर यायला बराच कालावधी लागतो। आजचा अख्खा दिवस आमचे हाल झालेत प्रवास करताना। आता या सगळ्यानंतर सुरळीत वाहतूक कधी होईल, आपला अंदाज काय? मी तेच सांगतो की सुरळीत जी वाहतूक आहे ती सध्या वडाळा आणि कुर्ल्याच्या दरम्यान बंद आहे। आपण कुर्ला ते पनवेल आणि कुर्ला ते वाशी अशा गाड्या चालवत आहोत। तिथे आपण एक्स्ट्रा रेट देऊन जास्त गाड्या चालवलेल्या आहेत। तसंच सीएसटी वडाळा अंधेरी अशाही गाड्या आपण हार्बर लाईनवरनं चालवत आहोत। तर मग फक्त वडाळा आणि कुर्ल्याच्या दरम्यान हा प्रॉब्लेम होता। कुर्ला ते सीएसटी मेन लाईन वरती आपल्या गाड्या चालू होत्या, तिथेही आपण एक्स्ट्रा रेट देऊन जास्त गाड्या चालवल्या आहेत। तसंच ट्रान्स हार्बरला म्हणजे वाशीवरनं ठाण्याकडे येऊन ठाणे मार्गे सीएसटीला सुद्धा येण्याची सोय उपलब्ध होती। त्यामुळे तिथे सुद्धा आपण 2 ट्रेक एक्स्ट्रा इंडक्ट केले होते आणि 20-25 एक्स्ट्रा सर्व्हिसेस तिथे पण चालवल्या आहेत। आज दिवसभरात आम्ही 148 जास्त सर्व्हिसेस चालवल्या आहेत। तर मेन जो आणि कुर्ल्याला जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह करण्यासाठी 54 बसेस बीएसटीने सेवेत दाखल केल्या होत्या। कुर्ल्याला आमचे अधिकारी उभे राहून तिथून लोकांना ट्रान्सशिफ्ट करत होते कुर्ल्यावरनं बसेसमध्ये आणि बसेसनी त्यांना सीएसटी कडे रवाना करत होते। धन्यवाद। या सगळ्या सविस्तर माहिती करता होतं नरेंद्र पाटील, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी। आणि झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।